नाहीये, असं थोडी आहे. हेच डोक्यातनं काढ. असं का विचार स्वतःवर करते? कॉन्फिडन्स ठेव. तिला काउंटर तू सांग मी चुकते, माझं तुझं बोल. चल तू सांग मला की मी चुकते. मी चुकली, इकडे बोलली मी चुकते, पण माझ्याही मनात ज्या गोष्टी राहतात ते मला बोलायच्यात. अगं किती 7 दिवस बोलणार आहेस का तू? मला मी घेईन 1 महिनाभर. पुढे असं जादू काठी आहे काय ती लगेच ठीक होणार? तू बोल ना मला, तू ताई हे चुकतंय तुझं, इथे नाही घ्यायला पाहिजे, बोल मला, चालेल मी ऐकेन ते सगळं, तुझं ऐकायला रेडी आहे मी. माझ्या वयात मी तिथे जाऊन तुझं इन्व्हिटेशन कार्ड श्रेड नसतं केलं, एवढी तरी माझी समज आहे. ठीक आहे ना, तू मोठी आहेस त्या हिशोबाने. पुन्हा 5 पण ते मला एक सांगते, श्रेड करायच्या ठिकाणी पण तू ज्या पद्धतीने बोलली होतीस त्यासाठी श्रेड केलं होतं, जिथे तू डायरेक्ट माझ्यावडी बसली होतीस की माझा तिथे संबंध नसताना तो त्यामुळे असेल. मी नाही टास्क मध्ये काढत अशा गोष्टी, पण मी नसतं तुझं इन्व्हिटेशन कार्ड श्रेड केलं आणि 5 मिनिटानंतर लगेच तुला गिफ्ट पण नसतं दिलं. तू बोल तिच्याशी. अगं असं का बोलतेस? नाही, तुला बोलायचं आहे ना म्हणून म्हणते. नाही मला काही नाही, मला तुलाच बोलायचं तर झालंय माझं. 90 दिवस मला चांगले वाटतात, पण हे 10 दिवस जात नाही. 10 दिवस जात नाहीये माझ्या. संध्याकाळी 5:30 वाजता. तुमच्या दोघींमध्ये जे मिसअंडरस्टँडिंग होते ते आतापर्यंत सॉर्ट झालेलं नाहीये आणि त्यामुळे हे प्रॉब्लेम्स होत आहेत परत परत. अजून किती सॉर्ट करू रेवा मी? त्या दिवशी ती काय बोलली, इथून पुढे नाही होणार म्हणून ना, किती चांगल्या शब्दात समजावून सांगितलं होतं मी. अजून किती समजावून सांगू, ते पण टीचर सारख्या बाईला जी समजूतदार आहे म्हणते. तुला तुझं नेचर माहिती, तू हळवी आहे. बघ मी तुला काय सांगते, तुमच्यामध्ये बोलायचं नाहीये, कारण असं वाटतं की एक टोळी काटा 6 लोक टोळी काटा कायच आहे. त्या दिवशी तिला प्रभूला उमेदवारी नाही द्यायची होती.